नमस्कार मित्रांनो, आजचा भाग हा खूपच जबरदस्त असा आहे. नेहमी असं म्हटलं जातं की वाईटातून नेहमी चांगलंच घडतं, पण इथे मात्र खरंच आपल्याला हे पाहायला मिळणार आहे. प्रियाने खूप वाईट हेतूने अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तिचा डाव तिच्यावरच उलटला जातो आणि तिच्या समोर अर्जुन सायलीवरील प्रेमाची कबुली देतो आणि अर्जुनला माहीत पण नसतं की सायली तिथं आलेली आहे की नाही. आणि सायली जेव्हा ते ऐकते तेव्हा तिच्यासाठी खरं तर दसरा दिवाळीपेक्षाही खूपच आनंदाचा हा क्षण असतो. सायलीला मात्र खूप आनंद झालेला असतो. सायली खूप खुश झालेली असते, कारण फायनली तिला कळलेलं असतं की अर्जुनही तिच्या प्रेमात पडलेला आहे. त्या गोष्टीचा जो आनंद असतो तो खरंच खूपच छान असं असतो. सायलीला खूप छान वाटत असतं, सायली खुश असते. आणि हे मात्र त्या प्रियाला बावळटला काहीच माहीत नसतं. तिला असं वाटत असतं की आपण सायलीला जळवायला हे सगळं करत आहोत, परंतु तिला माहितीच नाही आहे की यामुळं काय परिणाम होणार आहे. आता सायलीसाठी ही आनंदाची गोष्ट असते. त्याचबरोबर प्रियाने पुन्हा एकदा भूतकाळातली तीच चूक केलेली असते आणि त्यामुळं सायलीला समजलेलं असतं प्रिया किती खोटारडी आहे, ती कोणत्या थराला जाऊ शकते. तर आता रविराज गाडी चालवत असतात. रविराजला इकडे पूर्णाजी म्हणत असते की रविराज, आपण वेळेच्या आधी पोहोचेल ना? कसं आहे, नाटक सुरू झाल्यानंतर मला आत जायला आवडत नाही. एकतर कलाकारांना पण डिस्टर्ब होतं आणि जे प्रेक्षक असतात त्यांनाही डिस्टर्ब होतं, त्यामुळं आपण वेळेच्या आधी पोहोचलं पाहिजे. तेव्हा रविराज म्हणतात की काळजी करू नका पूर्णाई, आपण वेळेच्या आधीच पोहोचणार आहोत, असं रविराज पूर्णाजीला सांगतात. तेव्हा पूर्णाजीला पण खूप छान वाटू लागतं, कारण आपण वेळेच्या आधी पोचणार आहोत ही गोष्ट ही खूप आनंदाची आहे. फायनली रविराज त्याचबरोबर पूर्णाजी हे सर्वजण निघालेले आहेत आणि प्रियाचं जे नाटक आहे ती चालूच ठेवते, कारण तिच्या म्हणण्यानुसार तिला काहीही करून या गाडीतून खाली उतरायचं असतं आणि तिला दाखवून द्यायचं असतं की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र तिला हे दाखवून द्यायचं आहे की माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे काम, तरीही मी मात्र हे सगळं जे करत आहे ते प्रतिमासाठी करत आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ती मनापासून करत असते. आणि त्याचबरोबर आपल्याला हेही पाहायला मिळणार आहे की कितीही नखरे केले तरी प्रिया तोंडावर पडणार आहे. तर प्रिया म्हणते की तिच्या मैत्रिणीचा कॉल आला आहे आणि मग ती मैत्रिणीशी फोनवर बोलू लागते. ती मैत्रिणीला सांगत असते की अगं आम्ही ना नाटकाला चाललो आहे, मी माझ्या आईला घेऊन नाटकाला चालले आम्ही सगळेजण. तेव्हा मैत्रीण म्हणते अगं खूप इम्पॉर्टंट वर्कशॉप आहे ना, आणि ते डिझायनर आहे त्यांची अपॉइंटमेंट 3-3 महिने भेटत नाही आहे. तेव्हा प्रिया फोन ठेवते आणि मग रविराज सगळेजण तिला सांगू लागतात की अगं तुझं महत्त्वाचं आहे ना. रविराज थोडा प्रियाच्या करिअरच्या बाबतीत पर्टिक्युलर असतो, विचार करत असतो. आणि मग प्रियाला सगळेजण म्हणतात की मग जा तू. प्रिया म्हणते की नाही, कशाला, आपण एवढे नाटकाला निघालेलो आहोत ना, अशी प्रियाची नाटकं सुरू होतात. तेव्हा मात्र इकडे रविराज त्याचबरोबर घरातील सर्वजण म्हणतात की जा तू. प्रियाला आता जायला सांगत आहेत, पण सायलीच्या डोक्यातले विचार काही थांबत नाहीत. सायलीला आठवू लागतं जेव्हा विलासचा खून झाला होता तेव्हाही प्रियाने असंच नाटक केलेलं होतं. प्रियाने आम्हाला सगळ्यांना पिक्चरची तिकीटं काढून दिली आणि स्वतः मात्र पिक्चरच्या टॉकीजला गेल्यानंतर पोटात दुखायचं नाटक केलं आणि मग विलासला घेऊन ती बाहेर गेली. आणि त्यानंतर जे घडलं ते आता त्याची जी फळं आहेत ते आम्ही सगळेजण भोगतोय, पण तिला काहीच फरक नाही पडलेला. ती मात्र ऐशोआरामात राहते. ती तर किल्लेदारांच्या प्रॉपर्टीची मालकीण होत आहे, तिला सगळं मिळते. पण आमची मुलं, काका काकू हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेले. कुसुमताईचेही हाल चालू झाले. आम्ही सगळे आश्रमात गुण्यागोविंदाने राहायचो. त्या मुलांना पण त्यांचे पालक भेटल्यासारखं वाटायचं. पण हे सगळं या प्रियामुळं झालेलं आहे, हे सायलीला आठवतं. आणि सायलीला हेही आठवतं. तेव्हा हे सगळेजण म्हणालेले असतात की अगं थांब तू. पण ती निघते आणि तिच्याबरोबर विलास काका. मग सायलीच्या डोक्यात अर्जुनने सांगितलेलं आठवतं. सायली म्हणू लागते, मला हे पण म्हणाले होते की प्रियाच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू आहे सायली. अहो ती मला ना काहीतरी वेगळं जाणवतंय. सायलीला आठवतं आणि सायली म्हणते मला पण आता काहीतरी केलं पाहिजे. असं म्हणत सायली विचार करत आहे. हे पाहून पूर्णाजी विचारते, सायली काय झालं गं, कसल्या विचारात एवढी गडलेली आहेस तू? तेव्हा सायली म्हणू लागते की अहो पूर्णाजी, मला ना यांना ना एक हे द्यायचं होतं,
मला त्यांना औषध द्यायचं होतं, त्यांना ॲसिडिटीचा का त्रास चालू झालेला होता आणि मी ते केलंच नाही आहे, मी विसरले ना म्हणून म्हटलं. तेव्हा मात्र इकडे सायलीचं हे बोलणं ऐकताच सायलीकडे पाहून लगेचच कल्पना पूर्णाजी म्हणतात की सायली जा तू, नाहीतर तुझं लक्ष नाही लागायचं बाई, तुझ्या नवऱ्याला तू औषध दिलेलं नाही आहे ना, मग तुझं लक्ष कसं लागेल इथं कोणत्या गोष्टीमध्ये, असं सायलीला म्हणतात. सायली तू जा, असं सगळेजण सायलीला सांगत आहेत. सायली पण म्हणते की ठीक आहे. आता सायली पण जायला निघते, कारण सायलीला काही करून तिकडं नक्की काय चाललेलं आहे या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत, यासाठी सायलीला जायचं असतं. सायली म्हणते मी घरी जाते, त्यांना औषध देते आणि पुन्हा येते. तेव्हा प्रतिमाला ती विचारते, प्रतिमा त्या मी जाऊ ना, तुम्ही जाल ना नाटकाला तोपर्यंत? तेव्हा प्रतिमा म्हणते की हो. आणि मग प्रतिमा अगदी हसत हसत तिला सांगते की जा तू. आता प्रतिमाने सांगितलेलं आहे म्हटल्यावर सायली पण जायला तयार होते. आणि त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपत आणि साक्षी दोघंजण ते जे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्याकडे आलेले असतात आणि त्यांना म्हणत असतात की तुम्ही आम्हाला काही वेळच देत नाही आहेत, काल आम्ही 3 तास येऊन थांबलो, आज 2 तास थांबलो आहे, तुमच्या लेखी आमची काही किंमतच नाही आहे, असं ते बोलत असतात. तेव्हा ते मंत्री पण म्हणतात की खरंच महिपत शेठ लय चिवट आहे तुम्ही बरं का. तेव्हा महिपत म्हणतो की कसं आहे, अहो कामच अडलं आहे हो तेवढं. आणि ते मंत्री जे आहेत ते फोनवरती पण स्टे आणण्याबद्दलच बोलत असतात आणि महिपतला ते सांगू लागतात की नक्की काय करायचं आहे तुमचं. तेव्हा महिपत सांगत असतो की ते जे रिसॉर्ट आहे ना आमचं, तिथं आम्हाला 7 स्टार रिसॉर्ट बांधायचं आहे, ते आश्रमाचं स्टे आलेलं आहे ना ते उठवायचं आहे. अर्जुन सुभेदार नावाचा वकील आहे आणि त्याने त्याच्यावर स्टे आणलेला आहे, वात्सल्य आश्रम केस आहे हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र ते म्हणतात की पण, आणि आता साक्षी मात्र खूपच मुद्द्याचं बोलते. तिच्या लक्षात येतं की आपण काय बोललं पाहिजे हे बरोबर साक्षीला कळलेलं असतं. आणि साक्षी त्यांना म्हणते की आमचं 7 स्टार रिसॉर्ट झालं की तुमच्यासाठी त्यातला बेस्ट सूट हा कायमस्वरूपी बुक असेल आणि तो तुमच्या नावाने असेल, असं साक्षीने सांगितल्यानंतर ते म्हणतात की खरंच. तेव्हा साक्षी सांगते की हो खरंच बोलत आहे. आणि साक्षीने आता त्यांना असं सांगितल्यानंतर ते म्हणतात ते कोण जज आहेत ते सांगा जरा मला स्टे दिलेला. आणि मग महिपत सांगतो की हो पोद्दार आहेत, जज पोद्दार. आणि मग जजला लगेचच ते फोन लावतात. जजला फोन लावला की लगेच इकडे जजला सांगितलं जातं की काही झालं तरी ते स्टेचं तेवढं बघा, 2 दिवसांनी आपण भेटूया आणि माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह असलाच पाहिजे, असंही ते मंत्री सांगत आहेत. आता महिपत आणि साक्षी यांनाही आनंद झालेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया याबद्दल अर्जुन विचार करतच असतो आणि तेवढ्यात त्याचा रूमचा दरवाजा वाजतो. तो रूम उघडतो तर दारात प्रिया आलेली असते. तो प्रियाला पाहून म्हणतो काय आहे हे, त्याला तर वाटत असतं सायली आली आहे. प्रियाला आलेलं पाहून तो म्हणू लागतो की ही का आलेली आहे. तेव्हा अर्जुन प्रियाकडे पाहत आहे आणि प्रिया मात्र अर्जुनला म्हणत आहे की काय झालं अर्जुन, तुला माझ्याशी बोलायचं नाही का रे, नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे, असं ती बोलत असते. तेव्हा अर्जुनचा हात पकडते आणि म्हणते की अर्जुन तुला तर आनंद झाला असता ना. तेव्हा तो म्हणतो की तू मला एक सांगितलं की आज आपण महत्त्वाचं बोलूया आणि तू नाटकाला निघून गेली. तर अर्जुन प्रियासोबत खाली येतो आणि पाहतो तर सगळ्या घरामध्ये कॅन्डल लावलेले असतात, रेड कलरचे बलून लावलेले असतात, सगळं रोमॅन्टिक असं वातावरण तयार केलेलं असतं. आणि अर्जुनला धक्का बसतो. प्रिया म्हणते की अर्जुन हे सगळं मी तुझ्यासाठी केलेलं आहे, कारण मला तुला ना आज एक सरप्राईज द्यायचं आहे. अर्जुन म्हणतो बोल ना काय सरप्राईज आहे तुझा आज, तू काय सांगणार आहे मला महत्त्वाचं. अर्जुन मात्र अगदी निरागसपणे तिला प्रश्न विचारत असतो, पण प्रियाच्या डोक्यात मात्र वेगळंच सुरू असतं. प्रिया म्हणत असते की हो बोलते ना, एवढी काय घाई आहे अर्जुन, बोलते मी, असं प्रिया म्हणत असते. परंतु अर्जुन तिला म्हणत असतो की प्लीज बोल ना. आणि प्रियाचं हे वागणं पाहून अर्जुनला तर धक्काच बसलेला असतो, त्याला कळतच नसतं. अर्जुन मात्र दरवाजाकडे पाहत असतो. त्याला असं वाटत असतं की मिसेस सायली आल्या पाहिजेत. आणि अर्जुन म्हणत असतो की एवढं सगळं तू केलं आहेस पण हेच का केलं आहे, बोल ना, आपल्याला आज बोलायचं आहे. तुझ्या लहानपणीच्या आठवणी, तुझ्या आश्रमातल्या आठवणी, तुझा आणि विलास काकांचा असलेला बॉन्ड, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला बोलायचं आहे, असं अर्जुन प्रियाला सांगत असतो. आणि प्रियाला तो म्हणत असतो की सांग ना मला नक्की काय सांगणार आहेस तू, असं प्रियाला म्हणतो. प्रिया म्हणते मी तुझ्यासाठी एवढं सगळं प्लॅन केलं आहे तर मला याचं काय गिफ्ट वगैरे. तेव्हा अर्जुन म्हणतो की देणार ना गिफ्ट तुला. तेव्हा काय पाहिजे गिफ्ट. तेव्हा ती म्हणते माझ्यासोबत ना रोमॅन्टिक गाण्यावर डान्स कर. मग रोमॅन्टिक गाणं लागतं, दोघंजण डान्स करू लागतात. अर्जुन म्हणतो की बोल ना तू नक्की मला काय काय सांगणार होतीस ते सांग ना, असं अर्जुन तिला बोलत असतो.
परंतु प्रिया मात्र त्याला जे हवं आहे तेच करत असते. ती अर्जुनला म्हणत असते की नाही अर्जुन, कसं आहे काहीही झालं तरी आज तू जे काय करतोयस ना ते मला माहिती आहे. प्रियाच्या डोक्यात चालू असतं अर्जुनला बोलतं करायचं आहे म्हणून तो माझ्याजवळ येत आहे, पण मी काय एवढी साधी नाही आहे असं प्रियाचं म्हणणं असतं. आणि प्रिया आता अर्जुनच्या जवळ आलेले आहे. दोघंजण डान्स करत आहेत. सायली दरवाजात पोचते. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते पण दरवाजा आतून लॉक असतो. मग सायली खिडकीच्या जवळ जाते आणि पाहते तर तिला धक्का बसतो. प्रिया ही अर्जुनच्या मिठीत असते. अर्जुन मात्र तिला म्हणत असतो की सांग ना, तू काय सांगणार होती तन्वी, मला सांग ना. म्हणजे तू विलास आणि तुझं असलेलं बॉन्डिंग. आणि मग प्रियाच्या लक्षात येतं अर्जुन सारखं दरवाजाकडे का पाहतोय, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग ती म्हणू लागते की काय झाले नक्की. आणि ती अर्जुनच्या खूप खूप जवळ येऊ लागते. ती म्हणत असते की अर्जुन, आज मी तुझ्या एवढी जवळ आहे, मग काय झालं, आज मला सांग, सगळं आपल्या मनाप्रमाणे होणार आहे, मग तू असं का वागत आहेस माझ्याशी, मला सांग ना, तू माझ्यापासून लांब लांब का जात आहे. हे सगळं प्रिया बोलत असते. आणि अर्जुनला मात्र धक्का बसत असतो. अर्जुनला कळतच नसतं की काय आहे हिच्या डोक्यात, ही अशी का वागत आहे माझ्याशी. असे अनेक प्रश्न अर्जुनला पडलेले असतात. अर्जुन मात्र तिच्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अर्जुन जेवढा लांब जाईल तेवढी प्रिया मात्र त्याच्या जवळजवळ येत असते. सायली तिथे येते. सायलीला धक्का बसतो, कारण सायलीला कळतच नसतं की हे सगळं काय पाहते मी. आणि हे अर्जुन सर एवढे प्रियाच्या जवळ आहेत आणि ही कशी बोलते त्यांच्याशी. आणि अर्जुनचं दाराकडे लक्ष असतं तेव्हा प्रिया पण दाराकडे पाहते आणि तिला धक्का बसतो. तिला दिसतं ते म्हणजे समोर असलेली सायली. सायलीला पाहून तिला धक्का बसतो आणि ती म्हणू लागते, म्हणजे याने सायलीला फोन करून माझ्या नकळत बोलवून घेतलेला आहे. ही गोष्ट प्रियाच्या लक्षात येते. ती म्हणते आता तर ह्याची मजाच करायची आहे, याची आता वाटच लावायची आहे असं ती विचार करू लागते. कारण याने माझ्या नकळत एवढं सगळं कारस्थान केलेलं आहे, त्यामुळं याला तर आता कळलंच पाहिजे की मी काय करू शकते. हे सगळं ती बोलत असते. आणि त्यानंतर अर्जुनच्या जवळ ती जाऊ लागते आणि अर्जुनच्या पुढे गुलाबाचं फूल घेऊन उभी राहते आणि म्हणते की अर्जुन, मी आज तुला प्रपोज करणार आहे, त्यासाठी एवढं सगळं प्लॅनिंग मी केलेलं आहे. हे सगळं बोलल्यानंतर अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. त्याला कळतच नसतं की हे नक्की काय होतंय, ही प्रिया नक्की कोणत्या थराला जाते. आणि तो तिला मात्र वारंवार विचारत असतो की मला सांग ना, तुझं आणि विलास काकांचं असलेलं बॉन्डिंग. आणि अर्जुन म्हणत असतो की ह्या सायली अजून का आल्या नाही आहे, त्यांनी यायला हवं आहे आज, असं अर्जुनला वाटत असतं. परंतु सायली मात्र अजूनही तिथे पोचलेली नसते. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्जुन अगदी वैतागलेला असतो. प्रिया मात्र त्याच्या पुढे गुलाबाचं फूल घेऊन उभी असते आणि त्याला प्रपोज करत असते. म्हणत असते की अर्जुन, मला तुझ्याकडून ते 3 शब्द ऐकायचे आहेत, तुझ्या तोंडून ऐकायचे आहेत. ठीक आहे, आधी मी म्हणेल त्यानंतर तू म्हण, असं ती म्हणते. अर्जुन मात्र बाजूला सरकत असतो आणि काही झालं तरी त्याला ही गोष्ट काही पटत नसते, म्हणून तो त्याच्या बाजूने पाहिजे तेवढे प्रयत्न करत असतो. काहीही झालं तरी प्रियापासून तो स्वतःला लांब ठेवत असतो. प्रिया म्हणत असते की आज बघ सायली तुझी कशी वाट लागते, कारण काहीही झालं तरी तिला दिसलेलं असतं की सायली समोरून पाहत आहे, म्हणून प्रियानं हे सगळं नाटक सुरू केलेलं असतं. आणि सायलीकडे पाहूनच ती अर्जुनच्या जवळ जात असते. अर्जुनला मात्र खिडकीत असलेली सायली दिसलेली नसते आणि प्रिया अर्जुनच्या मांडीवर डोकं ठेवते आणि तिथे ती त्याला म्हणू लागते की याच घरामध्ये आपल्याला कायमस्वरूपी एकत्र राहायचं आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे करायच्या आहेत आणि मला कायमचं तुझ्या सोबत राहायचं आहे. हे सगळं ती बोलत असते, परंतु अर्जुन मात्र तिच्यापासून बाजूला जात असतो. प्रिया म्हणत असते की आज आपण जवळही आलेलो आहोत, मग काय चाललंय तुझं, तू असा माझ्यापासून लांब लांब का जातोयस, असं त्याला बोलू लागते. इकडे सायलीच्या डोळ्यातून मात्र पाण्याच्या धारा लागलेल्या असतात. तिला वाईट वाटत असतं. प्रिया अर्जुनच्या एवढी जवळ जात आहे ही गोष्ट तिला सहनच होत नाही. अर्जुन मात्र प्रियापासून लांब लांब जात असतो. त्यानंतर प्रिया ही अर्जुनला सोफ्यावरती पडते आणि पुन्हा त्याच्या जवळ जाऊ लागते. तेव्हा मात्र इकडे सायलीला धक्का बसलेला असतो आणि अर्जुन त्याच्या अगदी जवळ गेलेली असते. जणू काही त्याला ती किस करणार की काय अशा पोझिशनमध्ये ती असते. सायलीने तर तोंडावर हात ठेवलेला असतो आणि अर्जुन जोरात किंचाळतो, बास तन्वी. तर ती म्हणत असते की सांग ना, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, सांग ना, असं म्हणून त्याला जबरदस्ती करू लागते. परंतु अर्जुन मात्र तिला बाजूला सरकवत असतो, तिला झिडकारत असतो आणि तो किंचाळून जोरात सांगतो की माझं फक्त सायलीवर प्रेम आहे. आणि सायलीच्या चेहऱ्यावर त्या क्षणी आनंद येतो, कारण सायलीला कळलेलं असतं की अर्जुनचं तिच्यावर प्रेम आहे.
म्हणजे हा सगळा प्रियाने डाव रचलेला असला तरी सायलीला कळून जातं की अर्जुन तिच्यावर किती प्रेम करतोय. प्रिया एवढी जवळ येत असली तरी अर्जुनने प्रियाला चिडकारलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.